आवाज आवाई तुम्ही उठलं की शीत येतात. आता तुमचं लग्न लावून दिलंय, तुम्हाला एक लेकरू झालंय, बघा ना तुम्ही तुमचा धंदा आम्हाला खाऊन द्या ना सुखाने आम्हाला. इथं म्हणजे तुम्ही सुखाने राहा आणि तिकडं तुमची पोरगी मला एक दिवस सुखान राहून देणार नाही. माझ्या सगळं सुख शांती सगळी हिसकावून घेतली त्यांनी. अजिबात तसलं जमणार नाही. तुम्ही कसं सुखान राहता ते बघतो आता. मी बी इथंच राहणार आहे. अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. आम्ही समजा तुम्ही मला ₹1,00,000 दिले हा समजेल. आणि मग समजा त्या ₹1,00,000 मी ₹20,00,000 केले. हे नाही समजू शकत मी. कशामुळं? सोन्या चांदीचा तांब्या जरी दिला तरी त्याच्यात तुम्ही भिकच मागणार आहे. लाखाचे 20 लाख करणार नाहीत तुम्ही, लाखाचे 12,000 करणार. इतके पण होती तुम्ही. काय हो मी जर मोबाईल झाले असते तर बरं झालं असतं. का बर? मग काय तर तुम्ही असं मला अख्खा दिवस हातात घेऊन बसले असते, मला खिशात घेऊन फिरले असते जिथं ना तिथं, नुसते मला बघत बसले असते. राव खरंच किती बरं झालं असतं. पडला असता, फुटला असता, बदलता बी आला असता ना. मध्ये माझं ऑपरेशन झालं तर डॉक्टर म्हणला महिनाभर काम करू नका. म्हणलं लावायला महिना बाई. आता ती बाई म्हणली धुणं धुवायला ₹1,000 महिना, फरशी पुसायला ₹1,000 महिना, भांडी घासायला ₹1,000 महिना, स्वयंपाक पाण्याला ही म्हणली 7 नाही तर ₹8,000 घेईल. आता म्हणलं 25 वर्ष झालं ही सगळी काम मी फुकटात करीत आले, फुकटात. आणि तरी मला घरची म्हणते ती रुपये कमवायची अक्कल नाही. अहो सगळा जर हिशोब काढला का नाही तर घरच्या कामाचं 10-15 हजार रुपये व्हायला लागलं. आणि रानात रोजानं ₹300 रोज व्हायला. मग बघा महिन्याला ₹300 म्हणल्यावर रोज म्हणल्यावर 9-10 हजार रुपये तर रानातलं होते, तर घरचं 15,000, ₹25,000 महिना होतोय. 25 वर्षाचा हिशोब करा. एवढा पैसा जर नवऱ्याला मागितला का नाही, घर दार शेत पोत सगळं ऐकलं तरी माझीच भरती व्हायची नाही. अहो कुठे हो? अगं काल तुला त्या सोन्याच्या दुकानात नेकलेस आवडलं होतं बघ, आणि माझ्याकडे पैसे नव्हते बघ. हा आठवलं. मग त्या सोन्याच्या दुकानच्या बाजूला बेकरी आहे, त्याच बेकरीच्या समोर उभारलोय. मी एवढा व्हायरल झालोय, माझे एवढे मोठे फॉलोवर आहेत, तुम्हाला अभिमान वाटत असेल ना माझा? अभिमान तर काही नाही बघा, पण पश्चाताप होतोय. असं वाटतंय आम्हाला की असल्या भिकाऱ्याला कशालाच ही पोरगी दिली असं. अशी कोणती गोष्ट आहे जी बाई सांभाळू शकत नाही? तोंड.